कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। नीट बघा ना। अगं बघितलं ग, नीट पाहिलं नाहीये नाणं याच्यात लक्ष्मी। कसं नाहीये? कळत नाहीये, नाहीच ते नाणं। अहो असणार कसं त्यात नाणं? हा? ही तुमची नाटकं बंद करा। आम्ही काही आरडून ओरडून सांगितलेलं नव्हतं की काहीही करून तुम्ही आहेर आणाच म्हणून। अहो ही सोंगत करण्यापेक्षा तुम्ही काहीही दिलं नसतं तरी चाललं असतं। जाऊ देव आजी, ज्यांची लायकीच नाही त्यांना सांगून काय फायदा। एक मिनिट, तुम्ही तर मध्ये सिद्धू नाही, तू अजिबात यात पडायचं नाहीस। तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। खरंच सांगते मी, अहो नाणं आणलं होतं आम्ही, ते कसं सापडत नाही मलाच कळत नाहीये। संपतराव, विश्वास ठेवा माझ्यावर। मी स्वतः सकाळी जाऊन नाणं आणलं होतं। सिद्धू करता एक छोटीशी भेट आणली होती हो, पण आता नाही सापडत आहे ते नाणं। आणलं होतं ना, मग गेलं कुठं? अहो असं तर नाही म्हणायचं ना की मधल्या मध्ये मी गायब केलं म्हणून। अहो आजी, तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायला कमी नाही करणार हे लोक। सुपर्णा, अगं काय बोलतेस तू? सुपर्णा, तुम्ही जास्त बोलताय। या विषयात तुम्ही बोलायची काही गरज नाहीये। हो का? मग दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलू का मी? अरे एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या वयस्कर व्यक्तीवर चोरीचा आळ घेताय तुम्ही। सुपर्णा, असं कुणी काही केलेलं नाहीये। हे सगळं काय चाललंय? दोन्हीकडे माझीच माणसं आहेत। हे भांडण लवकरात लवकर थांबायला हवं। आजीला सुद्धा कळत नाही कुठे कसं वागावं ते। हे गाडे पाटलांचं घर आहे। आम्हाला इथं कशाची कमतरता नाहीये। या एका नाण्यानं काय फरक पडला असता आम्हाला? पण ही असली सोंग करण्यापेक्षा तुम्ही इथं आलाच नसता तर खूप बरं झालं असतं। आणि ही तुमची सोंग झाली असतील तर निघा इथून। अगं इतकी वर्ष काट कसर करून पैन पै जोडलेले माझे पैसे चोरीला गेले, त्याबद्दल तुला काही वाटतंय? हा, या नाण्याविषयी वाटतंय ते? हे बोलताना काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला? आता सध्या आई बाबा सिद्धूच्या साखरपुड्यात उभे आहेत। हे नाणं जर तिथे मिळालं नाही तर त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावेल याचा विचार तरी केलाय तुम्ही? स्वार्थीपणाचा ना कळस गाठलाय तुम्ही। स्वतःच्या घरात चोरी करताय, हिम्मत कशी होते तुमची? आणि माझ्यावर चोरीचा आळ घेतलात तुम्ही। काय काय म्हणायचं तुमच्या या दुटप्पीपणाला? त्याला काही मर्यादा आहे की नाही? बऱ्या बोलानं ते नाणं मला द्या। ए बघ, हे नाणं माझं आहे। मला उगीच आवाज चढवायला लावू नका। हे नाणं मला द्या। नाही देत, काय करणार? असं कसं नाही देत तुम्ही? वीणा, वीणा थांब तिथे, थांब। काय कर काम। हात जोडते, खरंच सांगते। आमचा हेतू काही वाईट नव्हता हो, काहीतरी गैरसमज होतोय। खरंच सोन्याचं नाणं आणलं होतं नाही का हो? आम्हाला ना सिद्धूला थोडीशी भेट द्यायची होती। खरंच आणलं होतं आम्ही, विश्वास ठेवा आमच्यावर। आता बोलून काय उपयोग? हे बघण्याची अश्रू आहेत ना, हे आधी पुसा।
अशाच तुमच्या ह्या गोड गोड बोलण्याला फसून आमची मुलगी तुमच्या मुलाच्या प्रेमात पडली होते. इनाफ आजी. किती बोलतेस तू आई बाबांना? ते सगळ्यांसमोर? आणि कुठला विषय कुठे नेतेस तू? अगं बघ ना, एवढं होऊन ही अक्कल नाही आहे ना. काय बघत राहिलाय? निघा. आजी बास, खूप बोललीस. यापुढे लक्ष्मी काकूंविरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाहीये मी. सिद्धू, आवाज स्वतःला. नाही पप्पा, मी अजिबात गप्पा बसणार नाहीये. आजी कुठे थांबतीये का? काका काकू एवढं सांगतायत ना, तरी वर अपमान करते त्यांचा. आई, सिद्धूला काय झालं? दळवी कुटुंबासाठी तो आपल्या घरच्यांशी का भांडतं? आणि रिकामी डबी तर रिकामी डबी. काका काकूंनी दिलेली रिकामी डबी सुद्धा मी आनंदाने स्वीकारेन. आई, बाबा, आई, अहो हे तुम्ही घरीच विसरला होतात. अहो, हे बघा, हेच ते नाणं. मी म्हटलं ना, खरंच नाणं आणलं होतं सिद्धू. तुझ्यासाठी हेच आणलं होतं. पण हे तुझ्याकडे कसं काय? आई, अहो काय झालं, हे नाणं ना यांना दाखवायला म्हणून मी आत घेऊन गेले आणि बाहेर येऊन बघते तोवर तुम्ही निघाला होतात. खरं तर यात ना माझीच चूक आहे. सॉरी हा आई. आम्ही तुम्हा सगळ्यांचीच माफी मागतो. आमच्याकडून चूक झाली. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.